नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 12वी प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे या पाठाविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. त्यामध्ये आपल्याला 6 मुद्द्यांविषयी चर्चा करायचं आहे. पहिल्यांदा पोर्तुगीज आणि मराठे आहे, दुसरा आहे डच आणि मराठे आहे, तिसरा आहे फ्रेंच आणि मराठे आहे, चौथा इंग्रजी व मराठे, पाचवा आहे सिद्धी व मराठे आणि सहावा आहे अफगाण आणि मराठे यांच्यातील संबंध काय काय होता, घडलेल्या घटना याविषयी आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायचं आहे. तर प्रथमतः आपल्याला मागील पाठात आपण भारतात युरोपीय वसाहतवाद कसा पसरला याचा आढावा आपण घेतलेला होतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीयांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्याचा प्रतिकार केलेला आहे. परकीय वसाहतवादांच्या विरोधात नौदल उभारणं, जलदुर्ग बांधणे इत्यादी उपाय त्यांनी केले. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यावर जकात बसवली. अशा प्रकारे भारतीयातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील मीठ तयार करणाऱ्या मिठागारांना फायदा व्हावा आणि पोर्तुगीजांकडून येणाऱ्या मिठांवर जास्त जकात आखल्यामुळे त्यांच्याकडून मीठ आयात होणं थांबावं यासाठी त्यांनी योजना आखली. अशा तऱ्हेने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा पुढील काळात प्रखर असं विरोध केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनाही वसाहतवादाविरुद्ध तीव्र संघर्ष करावा लागला. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्याचे बंधू कोण होते, चिमाजी आप्पा यांनी वसी येथे पोर्तुगीजांचा त्यांनी पराभव केलेला आहे. परकीय सत्तेचा अशा रीतीने पराभव करणारी एकमेव अशी भारतीय सत्ता म्हणजेच मराठ्यांची सत्ता होय. तर इतिहासात आपल्याला मराठ्यांनी कशा प्रकारे परकीय सत्तेचा प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या काळात म्हणा, संभाजी महाराजांच्या काळात म्हणा, पुढे त्यांच्याच बंधू चिमाजी आप्पांच्या काळात म्हणा, असे की बाजीराव पेशवे त्यांचे बंधू चिमाजी आप्पांच्या काळात सुद्धा त्यांनी पोर्तुगीजांच्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पराभव केला. त्यामुळे परकीय सत्तेचा अशा पद्धतीने पराभव करणारी मराठ्यांची सत्ता ही कशी होती, एकमेव असं ठरलेली होती. तर आता आपल्याला मराठी सत्तेचे वसाहतवादाविरोधीचे धोरण काय होते ते आपण पाहणार आहोत. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज हे सर्व परकीय भारतात कशाच्या निमित्ताने आलेले होते, व्यापाराच्या निमित्ताने आले. त्यांचा प्रवास तराजू, तलवार, तख्त असा होता. म्हणजे व्यापार करण्यासाठी, प्रसंगी व्यापाराच्या निमित्ताने काय करायचं, फायदा करून घेण्यासाठी प्रसंगी व्यापाराच्या निमित्ताने तलवार सुद्धा चालवणे, युद्ध करणं असा त्याचा होता. मग भारतात पोर्तुगीज सर्वप्रथम आले. पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठा कागदपत्रांमध्ये फिरंगी असा करत असत. म्हणजे त्यांच्या ताब्यातील प्रदेशाला त्यांनी काय म्हणत, ज्या प्रदेशावर त्यांचा वर्चस्व असेल त्याला त्यांनी फिरंगाण असे म्हणत. बघा, फिरंगी म्हणजे पोर्तुगीजांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे ते पोर्तुगीज लोक. मग कालांतराने सर्वच युरोपीय लोकांचा उल्लेख फिरंगी असा पुढील काळात केला जाऊ लागला. पहिल्यांदा आपल्याला पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील संबंध कशा प्रकारचे होते ते पाहायचं आहे. दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. बार्देश प्रदेश या किल्ल्यांमुळे सुरक्षित होता. पनवेल येथे त्यांचा सगळा दारुगोळा होता. मग बार्देश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग होय. म्हणजे आजच्या गोवा राज्यांमध्ये या नावाचा एक तालुका आहे. ते बार्देशमध्ये काय होता, त्यांचा सगळं काही किल्ले होते पोर्तुगीजांचे. मग या बार्देश प्रदेशामुळे या किल्ल्यांमुळे काय होता, सुरक्षितता होता. मग पनवेल येथे सुद्धा त्यांचा सगळा दारुगोळ होता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा कशांशी संबंध आला, पोर्तुगीजांशी संबंध आला. शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरातील पोर्तुगीज काय झाले, सावध झाले. पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले. पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते. गोव्यांच्या व्हाईसरायने दडपण आणताच ही मदत काय झाली, बंद झाली. जंजिऱ्यांच्या सिद्धी विरोधात मराठ्यांची हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. पोर्तुगीज व मराठे यांची परस्पर संबंधाविषयीचे राजकीय धोरण हे काय होते, लवचिक होते. म्हणजे 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागर किनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे पळवून नेली. पुढे त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे काय करावं लागलं, सोडून द्यावं लागलं. 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला असता पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात आले. अशा प्रकारे मिर्झाराजे जयसिंग यांच्या आक्रमणाच्या वेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना काय केलेले होते, सहानुभूती दाखवली. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे आपली एक वखार उघडली. पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले.
म्हणून स्थानिक लोक असंतुष्ट होते. यामुळे 1667 मध्ये शिवराय यांनी बारदेशवर स्वारी केली. तेव्हा तेथील रहिवाशांनी काय केले, शिवरायांचे स्वागत केले. 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंड राजापूर या परिसराला वेढा घातला. तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. आदिलशाही मराठे संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचे भासून ते आदिलशहाला मदत करत असत. या घटनेपूर्वीच रायगडावर पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मातीस हा शिवाजी महाराजांना येऊन भेटला. म्हणजे आदिलशाही व मराठी यांच्यामध्ये जो काही संघर्ष चाललेला होता, या घटनेत पोर्तुगीज हा काय आहे, तटस्थ आहे. याचा अर्थ काय होऊ नये की ते आदिलशाहीला मदत करत असं गैरसमज होऊ नये. या घटनेपूर्वीच रायगडावर पोर्तुगीजांचा एक वकील येतो, त्यांचं नाव गोन्सालो मातीस, हा शिवाजी महाराजांना भेटायला येऊन गेला होता. उभयत्यांनी संघर्ष टाळण्याचे ठरवले. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली होती. पुरेशी संख्या झाल्यावर सर्वांनी उठाव करायचा आणि पोर्तुगीज सत्तेची जोखड फेकून द्यायचे असे ठरले. पोर्तुगीज व्हायसरायला याचा सुगावा लागला, त्यामुळे ही योजना अयशस्वी झाली. 10 फेब्रुवारी 1670 पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील तहान्वये खालील अटी मान्य करण्यात आल्या. उभयतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. मुघलांना जहाजाच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात व त्या एकमेकांच्या हद्दीत बांधू नयेत. सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. रामनगरच्या सरहद्दीत जवाहर तालुका आणि ठाणे जिल्हा किल्ले बांधू नयेत असे ठरले. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नांवरून मराठे व पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष कायमच राहिला. हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पीतांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती. पण त्या वकिलांनाही फारसे यश आले नाही. म्हणून 1679 मध्ये खांदेरी उंदेरी बेटावरून मराठे इंग्रज लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केलेली होती. अशा प्रकारे चौथाई म्हणजे मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाचे 1/4 इतका कर, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, चौथाई असं म्हटलं जातं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली धर्मांतरे म्हणा, समुद्री व्यापारातील लुटालूट या कारणांमुळे त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध काय केलेला होता, संघर्ष केला. फोंड्याच्या वेळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होतेच, याबद्दल शंका नाही. परंतु त्याची शत्रू संबंधीची धोरणे शांततेच्या काळात ही भीतीदायक होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य हे भयमुक्त झाले आहे असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने व्यक्त केला आहे. त्यावरून महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असलेली भीती हे कळते. मग गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब यांच्याशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमावरील मराठ्यांच्या फोंड्या किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक म्हणजे मराठ्यांचे पायदळाचे प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी होते ते यांनी पराक्रमाची काय केली, शर्त केली. त्यात पोर्तुगीज गव्हर्नर हे जखमी झाला, त्याला माघार घ्यावी लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हातासे आलेल्या गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. अशा प्रकारे पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे व पोर्तुगीज यांच्यात जो काही संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद यांच्याशी झालेल्या कराराने मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली, परंतु वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीव, दमण आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारलेल्या होत्या. पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचं काय केले, प्रमाण वाढवलेले होते. अशा प्रकारे थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे पोर्तुगीजांविरोधी मोहिमेची सूत्रे देण्यात आली. चिमाजी अप्पांनी पहिल्याच धडाक्यात ठाण्याचा किल्ला घेतलेला आहे. मार्च 1737 मध्ये मराठ्यांनी साष्टी बेट जिंकून घेतले व दुसऱ्या आघाडीवर शंकराजीपंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला.
छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली तरी जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणे अवघड होते. मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली, परंतु मराठ्यांकडे प्रभावी आरमार नव्हते. त्यामुळे 2 वर्ष वेढा हा पुढे 2 वर्षे चालला. अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांसह नमवलेले आहे. अशा प्रकारे पोर्तुगीज आणि मराठी यांच्याविषयी माहिती आपण पाहिलेलो आहोत. पुढचं आहे डच आणि मराठी यांच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. वेंगुर्ला येथे डचांची पहिली वखार स्वराज्याशी त्याचा संबंध येणे वेंगुर्ला येथे डचांची पहिली वखार असल्याने स्वराज्याशी त्याचा संबंध येणे अपरिहार्य होते. त्यामुळे 1649 मध्ये सुरू झालेल्या वेंगुर्ल्याच्या वखारीमुळे डचांचे व्यापारात चांगले बस्तान बसले होते. कुडाळवर शिवाजी महाराजांची स्वारी झाल्याने डचांच्या व्यापारावर काय झालेला होता, प्रतिकूल परिणाम झाला होता. मग 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरिता डचांची मदत मागितली. डचांनी ती नाकारली. शिवाजी महाराजांनी दाभोळ येथे वखार काढण्यास डचांना जागा देण्यास परवानगी दिली होती, परंतु काही कारणास्तव ती वखार सुरू झाली नाही. मराठी आणि डचांमधील राजकीय संबंध हे कसे होते, लवचिक होते. मुंबईतून इंग्रजांचे उच्चाटन करण्यास मराठ्यांनी आपणास मदत करावी अशी डचांची इच्छा होती. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोचवले नाही. कर्नाटक स्वारीत डच वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी डचांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला. पोर्टो नोव्हो आणि परंगीपेट्टाई तेग्गनापट्टम उर्फ देवनापट्टिनम येथील डचांच्या वखारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षित राहू दिलेले आहे. अशा प्रकारे डच आणि मराठी यांच्याविषयी आपण माहिती पाहिलो. आता पुढं फ्रेंच आणि मराठी यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर 1668च्या डिसेंबर महिन्यात राजापूर येथे शिवाजी महाराजांच्या परवानगीने फ्रेंचांनी आपली वखार सुरू केली होती. फ्रेंचांनी स्वराज्याला दारुगोळा पुरवला. फ्रेंचाशी असलेले मित्रत्वाचे संबंध लक्षात घेऊन सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी फ्रेंचाच्या वखारीस नुकसान पोचवले नाही. त्यामुळे फ्रेंचांनी मराठ्यांना मोठा नजराणा दिला. 1677 मध्ये पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल फ्रान्सवा मार्टिन याने फ्रेंच वखारीस संरक्षण व परवानगा मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर चोलमंडलच्या किनाऱ्यावर मराठ्यांचे काय प्रभुत्व निर्माण झाले. नंतरच्या काळात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामधील सत्ता संघर्षाचे पडसाद भारतातही उमटले. भारतातील वेगवेगळ्या राज्यांवर प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात चुरस लागली. दोघेही स्थानिक राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करू लागले. आधुनिक युरोपीय युद्धतंत्र शिकवण्याच्या आमिषाने फ्रेंचांनी निजामाच्या दरबारात काय केलेला आहे, प्रवेश केला. अशा प्रकारे फ्रेंचाच्या तालमीत तयार झालेल्या इब्राहिम खान गार्दी याला सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्करात तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमले होते. इसवी सन 1761 मध्ये इब्राहिम खानाने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन महादजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिवाइन आणि पेरा यांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज तयार केली आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या जोरावर त्यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले. तसेच इंग्रजांनाही त्यांनी धाक्यात ठेवले. तर पुढचा आहे इंग्रज व मराठी यांच्यातील संबंध, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफझल खान प्रकरणात आला आहे. अफझल खान भेटीपूर्वी मराठ्यांनी दाभोळ बंदर जिंकून घेतले. या बंदरात अफझल खानाची 3 जहाजे माल उतरवण्याच्या तयारीत होती. खानाच्या मृत्यूची बातमी ऐकताच खानाचा दाभोळ येथील प्रतिनिधी मोहम्मद शरीफ सर्व संपत्ती, माल व जहाजे घेऊन राजापूरला पळून गेला. खानाचा मुलगा फाजल खान यांनी राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला आपल्या वडिलांच्या जहाजावरील माल उतरवण्यास सांगितले. मराठ्यांनी संधी साधून राजापूर बंदरावर हल्ला केला आणि ते जिंकून घेतले. अब्दुल करीमने इंग्रजांचे कर्ज घेतले होते, तो कर्जफेड करू शकत नव्हता. मग इंग्रजांनी याचा फायदा घेऊन अब्दुल करीमच्या ताब्यात असणाऱ्या 3 जहाजांपैकी एक जहाज कर्जफेडीसाठी ताब्यात घेतले. मराठ्यांनी जहाजांचा ताबा मिळावा म्हणून इंग्रजांचे मागे लकडा लावला, परंतु इंग्रजांनी जहाजे परत देण्यास नकार दिला. त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथील इंग्रजांचा दलाल वेल्जियाला अटक केली. त्यांच्या सुटकेसाठी
फिलिप गिफर्ड हा अधिकारी मराठ्यांना भेटायला गेला, त्यालाही कैदेत टाकण्यात आले. पुढे या दोघांची सुटका मराठ्यांनी केली. या घटनेने इंग्रज मराठी यांच्यात काय झालेलं आहे, वितुष्ट आले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडलेले असताना आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवण्यासाठी रेव्हिंग्टन, गिफर्ड, वेल्जी यांनी मदत केली. यावेळेस शिवाजी महाराज हाती लागणार याची खात्री सगळ्यांना होती, मात्र स्वतःची सुटका करून घेण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले. पुढील वर्षी राजापूरच्या स्वारीत त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. हेनरी रेव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रेडॉल्फ टेलर, फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून 2 वर्षे तुरुंगात टाकण्यात आलं. त्यापूर्वी इंग्रजांच्या वतीने स्टीफन उस्टिक हा अधिकारी शिवाजी महाराजांकडे वखारीच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी रायगडावर आला होता. शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी आणि पिलाजी हे सुद्धा इंग्रजांना भेटले, पण ही भेट अयशस्वी ठरली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी ऑक्झिंडन हा इंग्रज वकील असत आला. त्याने राजापूरला वखार काढण्याची परवानगी मिळवली. 12 जून 1674 रोजी इंग्रज व मराठे यांच्यातील तहांवर सह्या झाल्या. स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी मिळणे, राजापूर, दाभोळ, चौल, कल्याण येथे वखार उघडणे, इंग्रजांच्या मालावर 2.5% जकात घेणे इत्यादी अटी या तहानवे मान्य करण्यात आला. इंग्रजी शिक्क्यांची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाही अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेला इंग्रजांचा माल त्यास परत द्यावा, जंजिऱ्याच्या शिद्दीशी तह करावा, त्यास बुडवू नये अशा इंग्रजांनी घातलेल्या अटी छत्रपती शिवाजी महाराजांनी फेटाळून लावलेल्या होत्या. मग यावरून मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरच्या काळात नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश मिळाला. नानासाहेबांच्या नंतर त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे झाले. त्यांचे चुलते रघुनाथराव यांना पेशवेपद हवे होते. अशा प्रकारे रघुनाथराव उर्फ राघोबा यांनी सत्ता प्राप्तीसाठी इंग्रजांपुढे हात पसरवले. यातूनच इंग्रजांचा वकील पुण्याच्या दरबारात आला आणि 1765 मध्ये इंग्रजांनी मालवण किल्ला जिंकला. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्याचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे पदावर आले. त्यांच्या कारकिर्दीत इंग्रजांनी पुणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. म्हणजे उत्तरेत मुघल बादशाह शिंदे होळकरांच्या प्रभावाखाली होता. बादशाहला आपल्या प्रभावाखाली घेणे आणि नागपूर भोसल्यांच्या बंगालमध्ये प्रभाव कमी करणे यासाठी इंग्रज हे सक्रिय झाले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांना साष्टी, वसई ते कोकणपर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात असणे आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या. रघुनाथराव पेशवे इंग्रजांच्या आश्रयाला गेलेले होते. त्यांना सोबत घेऊन इंग्रजांची फौज मुंबईहून पुण्याला निघाली. पुण्याजवळील वडगाव येथे इंग्रज मराठी यांच्यात पहिले युद्ध घडून आले. या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला. युद्धाच्या अखेरीस जो तह झाला त्याला वडगावचा तह असे म्हणतात. पुढे नाना फडणवीस यांनी पेशवे, नागपूरकर, भोसले, निजाम आणि हैदर यांचा इंग्रजांविरुद्ध चतुसंघ उभा केला, परंतु इंग्रजांनी या चतुसंघातून निजामाला फोडले. या सर्व घडामोडींच्या दरम्यान हिंदुस्थानमध्ये इंग्रजांची कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणे आवश्यक आहे हे इंग्रज गव्हर्नर वॉर्न हेस्टिंग्जच्या लक्षात आले. पुढे 1795च्या खर्डा येथील लढाईत मराठ्यांनी निजामांचा पराभव केला, परंतु या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलांनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा तपशीलवार अभ्यास केला. त्यांच्या आधारे लॉर्ड वेलस्लीने मराठ्यांचा पराभव करण्यात यश मिळवले. कारभारी नाना फडणवीसाचा मृत्यू दुसरा बाजीराव पेशवा यांच्या काळात झाला. दुसरा बाजीराव पेशवा आणि होळकरांमध्ये वितुष्ट आलेले होते. त्यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले, परंतु भीतीपोटी दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांच्या आश्रयाला गेला. त्यांच्यात जो काही तह झाला त्याला वसईचा तह असे म्हणतात. शिंदे होळकर या सरदारांना हा तह मान्य नव्हता. त्यामुळे 1803 मध्ये इंग्रज मराठी यांच्यात दुसरे युद्ध झाले, परंतु यात मराठा सरदारांचा पराभव झाला. 1817 मध्ये इंग्रज मराठ्यांमध्ये तिसरे युद्ध झाले, यात मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठी सत्ता 1818 मध्ये संपुष्टात आली. दुसऱ्या बाजीरावाला उर्फ आयुष्य कानपूरजवळ बिठूर येथे व्यतीत करावं लागलं. उर्वरित आयुष्य म्हणजे दुसऱ्या बाजीरावांचं उर्वरित आयुष्य कानपूर जवळील बिठूर येथे व्यतीत करावं लागलं. ब्रिटिशांकडून त्याला वार्षिक तनखा मंजूर करण्यात आला. अशा प्रकारे
इंग्रज व मराठे यांच्याविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. आता सिद्धी व मराठे यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेतील ॲबिसिनियातून सिद्धी लोक हे भारतात आलेले होते. त्यांनी जंजिरा येथे आपले बस्तान बसवले. इसवी सन 1648 मध्ये शिवरायांनी कल्याण प्रांत, विशेषतः त्यामध्ये तळे, घोसाळे आणि रायरी किल्ले ताब्यात घेतले, तेव्हा सिद्धीला धोक्याची जाणीव झाली. मार्च 1671 मध्ये मराठ्यांनी जंजिरा किल्ल्याची नाकेबंदी केली. सिद्धीने मराठ्यांना किल्ल्यात घेण्याचे कबूल केले, परंतु त्याचवेळी मुघलांकडे मैत्रीचा प्रस्ताव पाठवला आणि मुघलाचे मांडलिकत्व पत्करले. त्यामुळे सिद्धी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यात मराठे अपयशी ठरले. सिद्धी आणि इंग्रज दोघेही एकमेकांना आपल्या शत्रूविरुद्ध कायम मदत करत असत. 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. बांधकाम मैनाक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली चाललेले होते. बांधकाम बंद पाडण्यासाठी इंग्रज अधिकारी कोण ह्युजेस यांनी आला होता. इंग्रजांनी रसद बंद करण्याचा प्रयत्न केला. मैनाक भंडारेने आरमार प्रमुख दौलत खान यांनी इंग्रजांना काय केलेला होता, तीव्र प्रतिकार केला. त्यांनी इंग्रजांची गलबते पकडली आणि अधिकाऱ्यास कैद केले. अशा प्रकारे मुंबईहून इंग्रजांनी एक मोठे जहाज व 7 गलबते पाठवली. मराठ्यांच्या 40-50 गलबत्यांनी त्यांना टक्कर दिली. 1680 मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली आणि जंजिऱ्याचा सिद्धी स्वराज्याला त्रास देऊ लागला. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला धडा शिकवण्यासाठी मोहीम हाती घेतली. उंदेरी, आपटे, नागोठणे आणि जंजिरा परिसरात मराठ्यांनी सिद्धीला जेरीस आणले. छत्रपती संभाजी महाराज सिद्धीचा नाश करण्यास सिद्ध झाले असतानाच मुघल स्वराज्यावर चालून आले. एकाच वेळी 2 शत्रूला सामोरे जाण्यात शहाणपण नाही, म्हणून मराठ्यांनी सिद्धीचा नाद सोडला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाई यांना आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधात एकवटावी लागल्यामुळे पाश्चात्य शत्रूंकडे त्यांचे काय झालेले आहे, दुर्लक्ष झाले. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात 1733 मध्ये पुन्हा एकदा सिद्धीच्या विरोधात मराठ्यांनी जोर धरला. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी सिद्धी विरुद्ध लढा पुकारला. त्यात मराठ्यांना मोठा विजय मिळाला. मराठ्यांनी सिद्धी यांच्यात तह झाला. सिद्धीने मराठ्याचे मांडलिकत्व मान्य केले. अशा प्रकारे मराठी आणि सिद्धी यांच्यातील संबंध आपण पाहिलेला आहोत. शेवटचा अफगाण आणि मराठे यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर 18व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीचा बादशाह दिल्ली, आग्रा आणि पंजाब या भागाचा सत्ताधीश होता. इसवी सन 1748 मध्ये अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली आणि यांची भारतावर पहिली स्वारी झाली. दिल्लीच्या बादशाही फौजांनी अब्दालीचा पराभव केला. याचवेळी दिल्लीच्या गादीवर अहमद शाह होता. अशा प्रकारे अब्दालीच्या स्वारीच्या वेळी अयोध्या, दिल्ली आणि आग्रा परिसरातील अफगाण आणि अहमद खान वंश यांच्या नेतृत्वाखाली अब्दालीला त्यांनी काय केलेला होता, पाठिंबा दिला होता. अब्दाली परत गेल्यावर बंगशने मुघलांविरुद्ध युद्ध केले. मुघलांनी शिंदे होळकरांची मदत घेऊन अफगाणांचा काय केलेला आहे, पराभव केला. अशा प्रकारे इसवी सन 1752 मध्ये मराठा आणि मुघल यांच्यात एक करार झाला. त्या करारानुसार उत्तर भारताचे विशेषतः मुघलांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. त्यामुळे मुघल सम्राटांनी मराठ्यांना रोहिलखंडाची चौथाई वसूल करण्याचा हक्क दिला. म्हणून मुघल साम्राज्यातील काही प्रदेश मराठ्यांच्या हवाली केले. इसवी सन 1757 मध्ये अब्दालीने भारतावर तिसऱ्यांदा आक्रमण केले. दिल्ली आणि मथुरा लुटून तो अफगाणिस्तानला परत गेला. यावेळेस रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची फौज पुण्याहून निघाली. मराठ्यांचे सैन्य दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परत गेला होता. मराठ्यांनी दिल्लीच्या ताब्यात घेऊन येथील परिस्थिती त्यांनी पूर्ववत केली. मराठे आणि शीख यांनी पंजाब मोहीम हाती आखली. सरहिंद प्रांताचा पाडाव केला. लाहोर ताब्यात घेऊन मराठे अटक शहरापर्यंत ते काय गेलेले होते, पोचलेले होते. अशा प्रकारे 1759 मध्ये अब्दालीने भारतावर चौथी स्वारी केली. त्याचा प्रतिकार दत्ताजी आणि जानकोजी शिंदे यांनी केला. अब्दालीचा वेग आणि आक्रमण एवढे तीव्र होते की पहिल्याच धडाक्यात त्यांनी पंजाब जिंकला. या लढाईत दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले. अब्दालीने दिल्लीवर अंमल बसवला. अफगाणांना भारतातून कायमचे घालवण्यासाठी सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुण्यातून उत्तरेकडे निघालेले होते. मग 14 जानेवारी 1761 मध्ये यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे अब्दाली आणि मराठे यांच्यात मोठा रणसंग्राम झाला. हे युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे हे मारले गेले. 2 मोत्या गळाली.
27 मोहरा गमावल्या आणि चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा सांकेतिक निरोप पुण्यास पोहोचला. भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन मराठे पानिपतावर लढले. दिल्ली सांभाळणे अशक्य असल्याने अब्दाली 2च महिन्यात पाकिस्तानला परतला. अब्दाली मराठ्यांकडून होणाऱ्या कडव्या प्रतिकाराची जाणीव झाल्यामुळे त्यांची किंवा त्यांच्या वारसदारांची भारतावर परत आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही. पुढे 19व्या शतकापर्यंत इंग्रजांचे भारतावर अनिर्बंध असं वर्चस्व प्रस्थापित झाले. या वर्चस्वाविरुद्ध भारतीयांनी लढा दिला. याशिवाय भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती आणि रूढीरिवाज याविरुद्धही त्यांना लढा द्यावा लागला. पुढील पाठात आपण भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणाची माहिती घेणार आहोत. नमस्कार.